नमस्कार, मी सुषमा बेर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एक ना वेगळ्या गोष्टीसाठी आपण आज आलो आहोत. तर त्या 3 मैत्रिणी आहेत. तर त्या 3 मैत्रिणींनी मिळून इतका सुंदर व्यवसाय सुरू केलाय. म्हणजे महिला जर एकत्र आल्या तर नुसतंच पूर्वी असं फार त्याच्यावर विनोद केले जायचे की खूप बायका एकत्र आल्या की फक्त गोंगाट असतो आणि खूप गप्पा असतात. पण आता तो काळ बदललाय. आताच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करण्याच्या मागे असतात. आणि आता तर महिलांनी वर्ल्ड कप पण आणलाय, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. तर आता ज्या ह्या 3 मैत्रिणी आहेत, म्हणजे आपल्याला दिसत आहेत फक्त 2 मैत्रिणी. एक मैत्रीण त्यांची काही कारणास्तव येऊ शकली नाहीये. पण या 3 मैत्रिणींनी मिळून एक खूप चांगला व्यवसाय सुरू केला आणि आपल्याच इतर मैत्रिणींना एक कसं काही वेगळं म्हणजे व्यवसाय करत असताना किंवा आपलं घर सांभाळत असताना त्यांना कसं कमीत कमी त्रासाचं होऊ शकेल वेळ काढणं, तर त्याच्यासाठी त्यांनी काही एक छान प्रोडक्ट शोधून काढले. तर आपण आज त्यांच्याकडून त्या प्रोडक्ट बद्दल जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सिद्धी रेडिस मोरजकर. नमस्कार, मी प्रतीक्षा कुणाल घोटकुले आणि आमची तिसरी मैत्रीण आहे स्मृती चिपळूणकर. आता तर हा जो व्यवसाय तुम्ही सुरू केलाय, तर हे ट्रेस्टो तुम्ही नाव दिलंय ह्या प्रोडक्टना, पण हे नक्की ट्रेस्टो म्हणजे काय आणि हे काय प्रोडक्ट आहेत? ट्रेस्टो म्हणजे ट्रेस्टोचा अर्थ होतो टेस्ट रिस्टोर्ड, ज्याचा अर्थ असा की आम्ही जे हे 10 प्रोडक्ट्स बनवलेत आताच्या सेगमेंटमध्ये, त्याच्यामध्ये टेस्ट कुठेही हॅम्पर झालेली नाहीये. जसं की तुम्ही आमचे गार्लिक पावडर किंवा जिंजर पावडर म्हणा, हे तुम्ही रोजच्या जेवणात तुम्ही जे गार्लिक जिंजर आपण जे कुटतो त्याचा जो वास, त्याची जी चव, ते कुठेही इथे हॅम्पर झालेलं नाही. म्हणजे टेस्ट फक्त आम्ही डिहायड्रेट करून ते प्रोडक्ट्स आमच्या रेडी केलेले आहेत प्रोडक्ट्स म्हणून, पण त्याचा टेस्ट कुठे बदललेली नाही. टेस्ट तीच राहते, म्हणून ते टेस्ट रिस्टोर्डचा अर्थ झाला ट्रेस्टो. तसं आम्ही शॉर्ट मध्ये त्याला आमच्या ब्रँडला नाव दिलं. अच्छा, गुड. तुम्ही काय सांगाल? सो बेसिकली आता भारतामध्ये लाईफ इतकं फास्ट झालंय. आता आधीच्या आपल्या आईचा जमाना वेगळा झाला आणि आता आमचे जनरेशन पाहिले तर हा एक वेगळाच आहे जमाना. तर त्यामध्ये एक झालं की आम्हाला डे टू डे लाईफ मध्ये लसूण सोला, कांदे कापा किंवा काही या गोष्टी करणं काही प्रमाणात आम्हाला ते कंटाळवाणं वाटत होतं. तर म्हटलं ठीक आहे, जर डिहायड्रेशनचं आहेच आत्ता, तर म्हटलं डिहायड्रेटेड प्रोडक्ट जर आपण लॉन्च केले त्याचे पावडर्स फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केले, तर म्हटलं बघूयात, जर तिथे टेस्ट आपली काही कमी होत नाही तर वापरायला काय हरकत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या इतरही मैत्रिणींना त्रास कमी व्हावा, म्हणजे तुमच्या अनुभवावरून तुम्ही ते तसं तयार केलं की आपल्याला जो त्रास होतोय तर आपल्या मैत्रिणींचा त्रास सुद्धा आपण वाचवावा, या अनुषंगाने तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचं आणलं. मला वाटतं हेच कारण असेल की तुम्ही हा व्यवसाय का निवडलात. बरोबर. पण मला असं वाटतंय की मार्केटमध्ये अशा प्रकारचे काही प्रोडक्ट काही बघितल्याचे मला वाटतंय. तर मग त्या मार्केटमधल्या प्रोडक्टमध्ये आणि ह्या प्रोडक्टमध्ये काय विशेष आहे, की कसं वेगळे पण काय आहे तुमच्याकडे? एक तर मला सांगायला आवडेल की याची शेल्फ लाईफ जास्त आहे. आपण कुठचेही बाकीचे प्रोडक्ट्स तुम्ही बरोबर म्हणालात, तसे प्रोडक्ट्स फार आहेत मार्केटमध्ये. मग हे वेगळं काय, आम्ही काय असं वेगळं केलं जेव्हा ते तयार करत होतो. बरं, आमचे प्रोडक्ट्स आम्ही जेव्हा तयार केले, आम्हाला मार्केटमध्ये आणण्याआधी आम्ही वर्षभर आधी ह्याला लॉन्च केलंय. आणि ते आम्ही जेव्हा लॉन्च केले तेव्हा हे पहिलं स्वतःच्या किचन पासून ते आमचे मित्रमैत्रिणी झाले, रिलेटिव्ह झाले, ह्यांच्या घरात जाऊन ते टेस्ट केलेले आहेत. मग ते टेस्ट करून त्याची चव, आता समजा जिंजर गार्लिक पावडर, तर आमच्या पावडरचा हा एक फायदा आहे की त्यात तुम्ही 2 थेंब पाणी टाकलं का ती पेस्ट बनते. म्हणजे तेही तुमचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे अगदी आपण आल्याची पेस्ट घरी बनवतो. आता आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो घरी, मच्छी मटण, त्याला आपल्याला पेस्ट लावायला लागते. आपण काय रोज सगळेच पावडर वापरत नाही नॉनव्हेज मध्ये तरी. मग त्याच्यामध्ये तुम्ही 2 थेंब पाणी घाला, चमचाभर पेस्ट का 2 थेंब पाणी घाला, तुमची ती पेस्ट झाली. चमचाभर पावडर घेऊन बरोबर ती पेस्ट झाली. मग ते सगळं करण्यामध्ये आमचा तो एक हेतू होता की काही करू आपण, पण ती टेस्ट नाही बदलली पाहिजे. कारण का आपल्याला भारतात एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, की ती चव. भले आपण फास्ट पेस जेवणामध्ये उतरलोय किंवा आपलं आजकाल जनरेशन तिकडे वळत चाललंय, पण चव ही सगळ्यांना हवी असते. चव आपल्याला हॅम्पर करायची नसते. मग आमचं तेच होतं बनवताना हेतू, की हे चेंज नाही झालं पाहिजे कुठेच. असं. मग याच्यात तुम्ही काय काय, म्हणजे हे जे आहेत 10-11 प्रकार, तर ते काय काय आहेत? म्हणजे आता आमचे सुरुवात करायची झाली तर जिंजर गार्लिक पेस्ट पासून. आम्ही जेव्हा हे प्रोडक्ट्स बनवायचा विचार केला तेव्हा हेतू हाच होता की इंडियन क्युझिन पासून ग्लोबल क्युझिन पर्यंत कसं न्यायचं. तर आपल्या इंडियन क्युझिन मध्ये काय काय आलं, तर जिंजर गार्लिक अनियन पावडर आली, आफ्रिकन मध्ये पेरी पेरी मिक्स येतं, आपलं इटालियन मध्ये पास्ता पिझ्झा ब्लेंड येतं, ते कोरियन मिक्स पर्यंत. म्हणजे असं की एका
पर्टिक्युलर मार्केटला टार्गेट नाही करायचं होतं आणि हे जे बाकीचे स्पाइसेस आपण म्हणतो पास्ता, पिझ्झा, ब्लेंड कोरियन मिक्स, पेरी पेरी मिक्स, हे इंडियन मार्केटमध्ये फार चालतायत आता. बरोबर. मग त्या हेतूने हे बनवण्यात आलं की नुसतं इंडियन क्युझिन नको तर ग्लोबल क्युझिनला एकत्र आणून काही आपण त्याचे सीझनिंग बनवू शकतो आणि बरोबर. तसं आपल्या ब्रँडलाही तेवढं रीच मिळेल. येस. पण मग हे खास करून तुम्ही कुठल्या वर्गासाठी बनवले? म्हणजे घरगुती तर आहेत त्याच्यात प्रोडक्ट, पण मग तुम्ही असं काही तुमच्या डोक्यात होतं का की स्पेशली या वर्गासाठी आपण हे बनवलं की यांना याचा उपयोग जास्त होईल, की काय विचार केला होता तुम्ही? विचार करताना असं झालं की आता आम्ही यूज करतोय तर आम्ही हे आमच्या आईच्या जनरेशनला हे आम्ही सांगू शकतो आणि आमच्या नंतर येणाऱ्या जनरेशन ही फास्टच असणार Yes, आहे. बरोबर. आणि बेसिकली आता हे झाले की जिमला जाणारा हा वर्ग फार वाढत चाललाय किंवा हार्ड अँड फास्ट ज्यांना हवंय तर त्यांच्यासाठी तर हे बेस्टच असणार आहे. कारण जिमला जाणारे अगदी लेडीज म्हणू नका तर जेंट्सही हे प्रोडक्ट्स यूज करू शकतात. इतके ते इझी टू यूज आहेत आणि इतके ते बरोबर. इझिली ते हँडल होऊ शकतात. अगदीच हम्म. तुम्ही सीझनिंग आहे, तुम्ही चिकनला मॅरिनेशन साठी ते यूज करू शकता. तुम्ही पनीर व्हेजिटेरियन आहात तर पनीरसाठी तुम्ही ते सीझनिंग यूज करू शकता. ते Okay. इतके ते हँडल करायला ते प्रोडक्ट्स इतके इझी आहेत आणि तुम्हाला तिथे टेस्टली कुठे कॉम्प्रोमाइज करता येणार नाहीये. अच्छा, म्हणजे याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाहीये. अगदीच नाही, अगदीच नाही. एकदम कंट्रोल टेम्परेचर मध्ये या सगळ्या गोष्टी डिहायड्रेट केल्या जातात अच्छा. आणि ऑर्गॅनिकली ते फार्मर्स कडून आम्ही त्या घेतो. तर त्या सगळ्या आहेत. नॉर्मली सगळं ते अच्छा, म्हणजे अरेंज तुम्ही होतं. मोठ्या प्रमाणात फार्मर्स कडनं ते घेता. हो. बेसिकली होतं काय की फार्मर्सला त्यांच्या शेतमालासाठी तितकासा भाव मिळत नाहीये. बरोबर. आणि आपण ते बघतोच आहे की रस्त्यावरही तो माल फेकला जातोय की नाही भाव मिळत आहे तर करणार काय. आणि मीही कुठेतरी एक शेतकरी फॅमिलीतून बिलॉंग करते आणि त्या गोष्टी मी अनुभवल्यात की गावी गेलो की आता नाही ह्याला या गोष्टीला माल नाही म्हणजे रेट नाही मिळाला व्यवस्थित आम्ही टाकून देण्यात आलाय किंवा काय तर हे झालेलं आहे त्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर. मग ते लहानपणापासून इथपर्यंत ते बघत आलोय तर म्हटलं याचं तर कुठेतरी आपण करू शकतो. जर आपल्या शेतातून जर माल आपल्या कंपनीत येतोय आणि तो आपल्या हातूनच डिहायड्रेट होतोय आणि तो बॉटलमध्ये पूर्ण Right. पावडर फॉर्म मध्ये पॅक होतोय तर वाय नॉट. येस, येस. खूप छान. पण मग हे एकदा हे प्रॉडक्ट उघडल्यानंतर त्याची लाईफ किती असतं? म्हणजे ते लवकर खराब होतं की कसं लगेच वापरायचं किती दिवसात वगैरे असं काही आहे? नाही बॉटल एकदा ओपन केली की तुम्ही ते एकदा ड्राय प्लेसवर ठेवू शकता. जेव्हा तुम्ही युज कराल तो फक्त ती बॉटल एकदा हलवून प्रोडक्ट मिक्स करून व्यवस्थित तुम्ही ती एक 12 महिन्यापर्यंत तुम्ही ते प्रोडक्ट इझिली युज करू शकता. अच्छा. सो बेसिकली आम्ही आधीपासून बोलतो डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स तर त्याची एक थोडीशी एक माहिती देते तुम्हाला. डिहायड्रेशन म्हणजे हे आहे की आपण आणलेले आपले जे फ्रेश जो माल आहे हम्म. तो फक्त आपण मशीन्स मध्ये प्रोसेस करून त्यातलं आपण मॉइश्चर काढून घेतो. जो वॉटर कंटेंटमुळे प्रोडक्ट्स जे आपले खराब बरोबर. होतात तर त्यातून आपण फक्त ते काढून घेतो आणि त्याला एक त्या प्रोडक्टला एक आपण व्हॅल्यू ऍडिशन देतो की आणि एक शेल्फ लाईफ देतोय की ते तुम्ही 12 महिने वापरू शकता. बरोबर. अगदीच आपण पाहिलं तर अद्रक, कांदे, लसूण इतके दिवस टिकणं म्हणजे फारच मुश्किल आहे. तर त्या प्रोसेसमध्ये फक्त एवढंच होतं की त्यातलं आपण वॉटर कंटेंट त्यातनं काढून घेतोय, मॉइश्चर काढून घेतोय, जेणेकरून ते तितक्या प्रमाणात ते टिकतील आणि त्यातला फ्रेशनेस पण तसाच राहील. बरोबर. सो ते आहे आणि बेसिकली काय होतंय की आता वर्किंग वुमन इतक्या आहेत, झालं नाही म्हणजे आहेतच. आहेतच, तर बरोबर. त्यांनाही ते इतके इझी टू हँडल झालं पाहिजे की कामावरून दमून येणार, मग आता काय करणार, मग ते कांदे कापा, हे करा. त्यापेक्षा मी माझा पर्सनल एक एक्सपिरियन्स सांगते की मला कांदा आवडत नाही. मला कांदा कापायला अगदी लग्नानंतरही मी कांदा उचलायलाही मी अगदी नाही की नकोय ते मला नकोच आहे. असं होत होतं की म्हटलं ठीक आहे ते झालं पण आता कांदा तर प्रत्येक भाजीमध्ये लागतो किंवा सूप मध्ये म्हणा किंवा काही या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोडक्ट्स लागतातच. म्हटलं ठीक आहे जसं आमची ऑनियन पावडर आली आहे मी ती युज करायला सुरू अच्छा, केली पण आहे. मग त्याचं काही प्रमाण आहे का? म्हणजे किती क्वांटिटीच्याला किती हो, टाकायचं ते? अगदी प्रमाण म्हणालात की ते दोन जणी आता राहतोय आम्ही, तर दोघांच्या एका भाजीसाठी आपण 2 ते 2.5 चमचे चमची वापरू शकतो अच्छा, आपण. म्हणजे जर समजा इतकी पाव easy. किलो भाजी असेल हो, हो, हो. तर त्याला त्यासाठी कांदा हो. म्हणजे आपण जो प्रमाण असतं एक हं. कांदा, दीड कांदा हां, हां. त्याप्रमाणे ते या पावडरचं प्रमाण कसं घ्यायचं? हां, तर एक कांद्यासाठी आपण 1 ते 1.5 चमचा पावडर आपण वापरू शकतो अच्छा, तर त्यामध्ये. एवढी पावडर त्या कांद्याचं हो. हे भरून काढते. अगदीच. अच्छा, म्हणजे कारण की आपण करताना घेतलं मी खरेदी केलं हं. पण मग मला जर कळलंच नाही की हे मी किती वापरू तर ते बरोबर. तसं जरा प्रॉब्लेम होऊन जाईल. हो, तर नाही, त्यामुळे नाही. तेही माहित असणं आवश्यक आहे की हे किती वापरायचंय आणि ते हं. किती वेळ किती दिवस चालेल हं. अशा वापरानुसार. हो, हो, हो. खूप छान. बरोबर.
मला अजून एक सांगायला आवडेल, हं. कांद्याची पावडर आम्ही जी आता म्हणतो ऑनियन पावडर आमची, तर एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मटकीची उसळ आपण जी बनवतो, मोड आलेल्या मटकीची, त्यात आपण कांदा घालतो, सुकीच करतो, काही रसवाली नाही. तर त्याच्यात मी घरी केलेलं मी तुम्हाला एक रेसिपी सांगते, की त्यात मी ती अनियन पावडर टाकलेली आणि इतकी सुंदर, Great. म्हणजे कांदा तुम्हाला दाताखाली येत नाहीये. बरोबर. हा, पण तुम्हाला चव लागते. तुम्हाला असं अच्छा. काही वाटत नाही की तुम्ही बिना कांद्याची ती उसळ केली. सुकीच Great. अशी जेव्हा तुम्ही ते सगळे आपले सुके मसाले घालून कांद्याच्या बदली फक्त ती अनियन पावडर आणि इतकी ती Superb. सुंदर लागते आणि मटकीची उसळ ही आपल्या घरात सगळ्यांनाच म्हणजे आपण सगळ्यांकडेच ती बनली जातेच. बरोबर आहे. मग ती एक ती रेसिपी आणि दुसरं आमची एक आहे ती पुदिना पावडर, मिंट पावडर जी आम्ही त्याला म्हणतो. हं, हं. त्यात असं की आता आमच्या घरी माझ्या मिस्टरांना पुदिन्याची चटणी आवडते भरपूर. तर पुदिन्याची पानं रोज आणली जात नाहीत. बरं ती आणली तर त्याचं होतात खराब ती होतात लवकर. लगेच, बरोबर. काळी पडतात. हं, मग हं, फ्रीजमध्ये हं. पण ती नीट तेवढी राहत नाहीत. मग ते मिंट पावडरचा असा उपयोग आहे की त्या चटणीमध्ये खोबरं आपण घालतो, कोथिंबीर घालतो, मिरची घालतो आणि 1 चमचा मिंट पावडर घाला. अच्छा. तुम्हाला तीच चव मिळणार जी तुमच्या पुदिन्याच्या पानाला आहे. ग्रेट. आणि हे सगळं आम्ही कसं ते स्वतःच्या घरी ते ट्राय करून मग ते ठरवलेलं आहे की नाही, येस. हा प्रोडक्ट एडिट आहे मार्केटमध्ये यायला असं. खूप छान, खूप छान. बरं, पण मग हे सगळे प्रोडक्ट आहेत, तर याची बनवण्याची म्हणजे काय पद्धत आहे याची उत्सुकता आहे आम्हाला, की हे सगळं कसं बनवलं जातं? बरं, हे आमचे सगळे प्रोडक्ट्स हे 10च्या 10 प्रोडक्ट्स आमच्या स्वतःच्या प्लांटमध्ये बनवले जातात. आमचा प्लांट रावेत, पुणे इथे आहे अच्छा. आणि ते अक्षरशः म्हटलं तर आमचा होम ग्रोन ब्रँड आहे हा. ठीक आहे. आणि आता एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर लसूण, आमची जी गार्लिक पावडर आहे, तर लसूण म्हणा, आलं म्हणा, हे सगळे रॉ मटेरियल जेव्हा येतं आमच्या फॅक्टरीमध्ये, ते येऊन सर्वात पहिलं तर त्याला साफ करायला, प्रोडक्ट तो साफ करायलाच त्याचे किती 4 ते 5 प्रोसेस थ्रू तो साफ केला जातो. ओके. पहिलं तर ते आयोडाइज वॉटरमध्ये क्लीन केलं जातं, जेणेकरून तुमचं पीएच लेवल वाढतं आणि तुमचं जे काही आपलं धूळ, माती असते प्रोडक्टला लागलेली, जी साहजिकच असते जेव्हा ती शेतातनं शेतातून येतात येते. त्यावेळी. हा, मग तेव्हा ते सगळं क्लीन करून त्या आयोडाइज वॉटरमध्ये ते चांगलं क्लीन केलं जातं आणि त्यानंतर अजून 4 वेळा ते क्लीन होतं मशीनमध्ये जाण्याआधी. अच्छा. बरं, मशीनमध्ये जाणं म्हणजे काय, तर ते डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये तेव्हा ते चालू होतं. ओके. आणि ते पण आमचं आम्ही नाही म्हटलं तरी एक स्पेसिफिक टेम्परेचर आहे, त्याच्यामध्येच आम्ही त्याला डिहायड्रेट करतो सगळ्या प्रोडक्ट्सना, ओके. जेणेकरून तुमची शेल्फ लाईफ वाढते, तुमचं टेस्ट हॅम्पर होत नाहीये, टेस्ट तुमची कुठेही चव बदलत नाहीये त्या प्रोडक्टची आणि तुमचं एकतर की तुम्हाला न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची अजिबात कमी होत नाहीये. हे आमची ती प्रोसेस आता म्हणजे म्हणतो ना, आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते ऑफकोर्स ते ट्रायल एरर करण्यामध्ये आम्हाला भरपूर वेळ लागला, भरपूर अभ्यास लागला या बाबतीमध्ये, कारण का कोणाची बॅकग्राऊंड नव्हता याच्यामध्ये. मग ते करत करत आता आमची एक प्रोसेस पर्टिक्युलर झाली, ती आम्ही आता पेटंट करायला दिले आणि तसं आम्ही आतापर्यंत हे 10च्या 10 प्रोडक्ट्स रेडी करून मार्केटमध्ये आणलेत. अच्छा. पण मग हे काचेच्या बरण्या युज करण्यामागचं काय कारण आहे? हा, तर आता हे आमचे प्रोडक्ट्स आम्ही सुरुवात केली तेव्हा असं होतं की बाकीचे प्रोडक्ट्स जे आपण कार्डबोर्डमध्ये, पेपरमध्ये मिळतात, मार्केटमध्ये प्लास्टिकमध्ये मिळतात, ते नाही करून ग्लासमध्ये आणण्याचा हा हेतू होता की कार्डबोर्डमध्ये मसाले म्हटले तर त्या कार्डबोर्डचा वास त्या मसाल्याला लागण्याची शक्यता असते, Yes. म्हणजे असतोच तो वास, हो, नाही हो. म्हटलं तरी किती. आणि प्लास्टिकमध्ये जे येतात ते प्लास्टिकला तुम्ही डिरेक्ट सनलाईटमध्ये जर ठेवलं तर मग ते प्लास्टिक तुमचं त्याचे न्यूट्रिएंट्स छोटे छोटे नाही म्हटलं ते तुमच्या Yes. जेवणात मिक्स होतात बरोबर. आणि त्याने आजकाल खूप कॅन्सरचंही शक्यता वाढायला लागल्या, प्रमाण वाढायला लागलंय. म्हणून काचेच्या बरण्यांमध्ये जायचं हाच हेतू होता की त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू तर एकतर तुमची इंटॅक्ट राहते, त्याचा अरोमा इंटॅक्ट राहतोय, त्याचं काही तुमचं असं तुम्ही सनलाईटमध्ये ठेवा किंवा कसंही ठेवा, ते चांगलं तुम्हाला स्टोअर करता येतं. अच्छा. आणि एक गृहिणी म्हटलं तर त्या बाटल्या परत कामालाही येतात. हो, हो, हो. खरं आहे. तुम्ही कागद म्हटलं तर तो कागद तुम्ही नंतर टाकून देणार, प्लास्टिक तुम्ही टाकून देणार, पण बाटल्या ह्या कसं Yes. तुम्ही कधीही Yes. वापरू शकता आणि ते दिसायलाही छान वाटतात. तर बरोबर हे आहे. आमचं एक होतं त्यामागची आयडिया की काचेच्या बाटल्यांमध्ये आपण प्रोडक्ट लॉन्च बरोबर आहे. करायचं. जरी प्लास्टिक हल्ली असलं म्हणजे पेट जार आपल्याला ते आकर्षक वाटतं, म्हणजे फ्री एकावर एक वगैरे असतात, पण त्या वन टाइम युजच्या वगैरे प्लास्टिक सुद्धा असतं, पण आपण ते मोह टाळत नाही ते टाकण्याचा. बरोबर. त्यामुळे ते साठून राहतं आणि ते खूप हानिकारक असतं. त्यापेक्षा हे खूप चांगलं केलंय तुम्ही, की हे ग्लास बॉटल केलेत हे, आणि हे स्टिकर्स म्हणजे हे जे लेबल्स वगैरे आहेत, हे सुद्धा तुम्ही स्वतःच केलेलं असं कळलंय मला. हो. ह्याची म्हणजे हे पण आमचं इन हाऊसच होतं. त्याच्यावर काम करून डिझाईन कुठची चांगली वाटेल, प्रोडक्टला ब्रँड कलर, आता हा जो आमचा ऑरेंज ब्रँड कलर तुम्ही बघाल, Yes. मग तो ऑरेंज घ्यायचा का कुठचा घ्यायचा, कसं, मग Okay. त्याच्यासाठी जरा ट्रायल एरर करून मग शेवटी आमचं हे फायनल होऊन मग आम्ही ती स्टिकरिंग Yes. बॉटल्स वरती आणली. Great.
खूप छान. म्हणजे तुम्ही फक्त प्रोडक्टच नाही बनवले, तर त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे पण खूप छान बारकाईने लक्ष दिलंय. म्हणजे खूप वेळ घेऊन आणि अभ्यासपूर्ण तुम्ही हे प्रॉडक्ट तयार केलेलं इथे तरी म्हणजे दिसतंय ते खूप छानपणे. कारण की नाही, आपला नक्की. शक्यतो अन्नपदार्थ, खाण्याचे पदार्थ असतात, त्याला शक्यतो बॅकग्राऊंड आपण ही केशरी कलरचीच यूज केलेली असते. पण त्याच्यावर सुद्धा आतमध्ये जे कंटेंट आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही त्याचा एक वेगळा कलर दिलेला आहे. तर बरोबर. खूप छान कल्पकतेने आणि खूप अभ्यासपूर्ण असे हे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत. म्हणजे आपल्या मैत्रिणींनी फक्त काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून हा व्यवसाय नाही सुरू केलाय, तर त्याच्यामधला पूर्ण अभ्यास पूर्ण त्याच व्यवसायात उतरलेला आहे. तर मला असं वाटतंय की या मैत्रिणींनी जे काही प्रयत्न केलेत खूप म्हणजे भविष्याचा विचार करून, भविष्यातल्या पिढीचा विचार करून आणि महिलांसाठीचा विचार करून हे जे प्रॉडक्ट बनवलेत आणि खूप अभ्यासपूर्ण असे बनवलेले ते खरंच खूप छान आहेत. मला असं वाटतंय की आता सध्या तरी ते ऑफलाईन विक्री चालू आहे त्याची. पण त्यांचे मी नंबर्स आणि जी काही डिटेल आहेत ते मी देणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला काहीही यातलं प्रोडक्ट टेस्ट करायचं असेल, तर पाहिजे असेल यातलं टेस्ट, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण यांचे सगळे डिटेल देणार आहोत. आमचे प्रॉडक्ट्स हे 10च्या 10 प्रॉडक्ट्स मुंबई, पुणे इथे अवेलेबल आहेत लोकल शॉप्समध्ये ऑफलाईन म्हटलं तर. अच्छा. पुण्यात हे दोराबजीसमध्ये त्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत आणि मुंबईमध्ये पण आपले जे लोकल किराणा स्टोर्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं करून तिकडेही ते अवेलेबल आहेत. आणि जर कोणाला ऑनलाईन मागवायचे असतील तर आमची वेबसाईट आहे. आम्ही आता हल्लीच लाईव्ह गेलो 26 जानेवारीला. अच्छा. तर www.tresto.in या वेबसाईटवर जाऊन पण कोणाला हवं तसं ते ऑर्डर करू शकतात आणि आम्ही पॅन इंडिया शिपिंग करतो. म्हणून भारतात कुठेही कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही हे मागवून तुम्ही हे घरी वापरू शकता. आणि आमच्या प्रत्येक बॉटलच्या मागे एक स्कॅन कोड पण आहे, ज्याला तुम्ही स्कॅन करून वेबसाईटवरही जाऊ शकता डायरेक्टली आणि तिकडे तुम्ही ते प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. ओके. पण मग तुम्ही एक्सपोर्टसाठी वगैरे काही प्रयत्न केलेत का? आम्ही जेव्हा प्रोडक्ट्स बनवले तेव्हा एक्सपोर्टचाही मुद्दा डोक्यात होता, की आता आमचे स्वतःचे नातेवाईक म्हटलं तर कोण भाऊ, कोणाचे माझे दीर स्वतः बाहेरगावी असतात. मग आपण जेव्हा काही त्यांना गोष्टी पाठवतो, तर तिथे बाहेरगावी कसं असतं, की भारतीय लोकांना भारतीय चव ही लागतेच, कितीही बरोबर. म्हटलं तरी. आणि मराठी लोकांना तर ते जेवण जोपर्यंत आपला फोडणी नसेल किंवा ती चव नसेल आलं लसणीची, तोपर्यंत ते येस. जेवण नसतं. बरोबर. मग जेव्हा प्रोडक्ट्स बनवले तेव्हा डोक्यात हे होतं, की हे एक्सपोर्टलाही आम्ही देणार, सुरुवात करणार त्याची. इनफॅक्ट आता आमचं नाही नाही म्हणताना 2-3 व्हेंडर्सशी तिकडे डिस्ट्रीब्युटर्सशी आमचं बोलणं चालू आहे, की जर आम्हाला ते एक्सपोर्ट करायचे आमचे प्रोडक्ट्स तर ते ह्या स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये तर होणारच, प्लस जास्त क्वांटिटीमध्ये पण लागणार. त्याच्यासाठीही आमचं ते चालू आहे, की 1 किलो म्हणा, तुम्ही 1.5 किलोची पिशवी म्हणा, पॅकेट म्हणा हम्म. किंवा 2 किलोचं पॅकेट म्हणा, हे सगळ्यासाठी आमचं बोलणं चालू आहे. तेही एकदा झालं, की आम्ही ते एक्सपोर्ट करायला रेडी राहू प्रोडक्ट्स असं. ग्रेट. अच्छा, व्हेरी गुड. पण मला ना मगापासून एक प्रश्न असा पडलाय, की तुम्ही तिघी मैत्रिणी मिळून करताय. पण मग हे काम कसं वाटून घेताय? कारण आपण एका घरात असल्यावर शक्यतो असं कामाची वाटणी असते. तर आता तुम्ही 3 मैत्रिणी आहात, तर त्यात तुम्ही तिघी हे सगळं करत असताना कशा कामाची वाटणी होते? तर असं की आता मी आणि आमची तिसरी मैत्रीण स्मृती, आम्ही दोघी मुंबईच्या आहोत. अच्छा. प्रतीक्षा पुण्याला राहते आणि मी मोस्टली तरी ब्रँडचं लिगॅलिटीज आणि रिसर्च पार्ट जे काही असेल ते सांभाळते. प्रतीक्षा हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पूर्ण सांभाळून घेते आणि आमची तिसरी मैत्रीण आहे स्मृती, ती ह्याचं मार्केटिंग आणि सगळं त्याचं कॉन्टेंट जे काही रीच असेल प्रोडक्टचं, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, ती ते सगळं सांभाळते. मग तसं ते आम्ही तिघींनी वाटून घेतलं. सुरुवातीला खूप कठीण होतं, कारण का तिघी वेगळ्या ठिकाणी राहायचो. मी आणि स्मृती तरी जवळ राहायचो, प्रतीक्षा लांब असायची. पण ते कसं करायचं होतंच. आणि का तर एक होतं की बायकांसाठी, आता आमच्या ज्या फॅक्टरीमध्ये कामाला आहेत त्याही सगळ्या महिला आहेत. म्हणजे आम्ही जे म्हणतो आम्ही प्रोडक्ट आणतो, साफ करतो, सगळं करतो, सगळ्या महिला आहेत. मग त्या महिलांना रोजगार. बरोबर. बरं, आमची आयडिया मग असं आहे की नुसतं पापड लोणचं नको किंवा नुसतं जिंजर गार्लिक नको, तर एक ग्लोबल रीच मिळाला, बाकीचे प्रोडक्ट्स पण कसे आणता येतील. मग बरोबर. तो एक हेतू होता आणि ते करण्याच्या मागे सगळ्यांनी असं एकत्र येऊन ठरवलं की बाबा हे आपल्याला करायचंय. आणि आमच्या तिघांच्याही मिस्टरांचं एक आम्हाला पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार आहे, की आमची आयडिया होती आणि त्यांचं होतं की तुम्ही करा, आम्ही कायम सोबत राहू. मग Yes. त्यांचा Great, सपोर्ट great. कायम मिळत गेला, म्हणून हे सुपर, शक्य सुपर. झालं. म्हणजे हे प्रोडक्ट बनवताना तुम्ही दुसरा पण एक उद्देश सफल केलाय, की तुम्ही काही महिलांना रोजगार सुद्धा दिलेला आहे. हो बरोबर का? हो आणि महिला असल्यामुळे काय आहे ना, की आपल्याला घरगुती आपले हे सगळे वापराचे हाताखालचे पदार्थ आहेत. त्यामुळे आपल्यालाही ते माहित असतं, की ते कसे हाताळायचे किंवा किती प्रमाणात काय करायचंय. त्यामुळे त्यांचंही सहकार्य तुम्हाला थोडंफार प्रमाणात मिळत असेल. मला एक सांगायला फार आवडेल. आता आम्ही तरी शहरी भागातून आहोत. कंपनी फॅक्टरीमध्ये ज्या महिला काम करतायत हम्म. त्या अगदीच कमी शिकलेल्या असतील, की त्यांना आम्ही रोजगारच देतो. कमी शिकलेल्या आहेत. त्यांनाही याबद्दल काही माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही सुरुवातीला त्यांना सांगितलं, की आपल्याला असं-असं करायचंय, त्यांचंही होतं, की हे म्हणजे कसं, कुठे वापरायचं?
मग त्यांना आम्ही सांगितलं की हे घ्या प्रोडक्ट, हे तुम्ही घरी जाऊन बनवा, ही रेसिपी बनवा. आणि मग त्यांचं नंतर होती की ताई हे खूप छान आहे. आता कंपनीतून आम्ही घरी जातो तर हे बनवायला अगदी सोपं आहे. आणि नंतर नंतर असं झालं की त्यांच्या आयडिया आम्हाला यायत, म्हणजे ताई द्यायला Okay. लागले की ताई आपण हे असं करतोय ना, आपण थोडं वेगळं करून बघूया, त्यातून आपला Superb. वेळ कमी होतोय. येस, म्हणजे त्यांच्याकडूनही आम्हाला भरपूर आयडियाज मिळाल्या प्रोडक्ट्स ग्रेट. म्हणजे बनवताना. खेड्यात सुद्धा म्हणजे हो. खेड्यातल्या महिलांना सुद्धा त्याचं महत्व पटलेलं आहे हो, की हे हो. यूज होऊ शकतं. हो. खूप छान. म्हणजे हे शहरातल्या महिलांचा प्रश्नच नाही. ओके. तर आता आम्ही या 10 प्रोडक्ट सोबत रेडी आहोत, मार्केटमध्ये लॉन्च झालेलो आहोत. पण आता आमचं इन फ्युचर एक 2-3 महिन्यात आमचे अजूनही काही प्रोडक्ट्स लॉन्च होत आहेत, ज्याचा R&D आम्ही काही महिन्यांपासून सुरू केले. ते आता आम्हालाही आवडतायत, आमच्या नातेवाईकांनाही आवडतायत. तर असे आम्ही काही मॅरिनेशन्स आम्ही लॉन्च करणार आहोत, जे की एक 6 ते 7 प्रकारचे असतील. आणि ते त्या राज्यातले तीच चव आम्ही त्या मॅरिनेशन्स मध्ये उतरवतोय. वाह! आणि बेसिकली त्यात हे असणार आहे की त्यात तुम्हाला दही पण वापरायची गरज लागणार नाही. तुम्ही फक्त अच्छा. पाणी घाला आणि थोडंसं तेल घाला, किंवा तुमची चवीनुसार तुम्ही तूप घाला किंवा तेल घाला, तर तेही चालणार आहे त्यामध्ये. अरे तर वाह! त्या प्रकारे आम्ही ते लॉन्च करतो आहोत. आणि अचानकच जर तुमच्या घरी पाहुणे येतायत, तर तुम्ही काय बनवणार? तर ते एक असणार आहे की रेडी टू यूज असणार आहे ते, अगदी इझिली. आणि नॉर्मली आपलं होतं की हॉटेलमध्ये जाऊन आपण घरची चव मागतो की नाही, हे घरच्या सारखं हो, नाहीये हो. किंवा काय. आणि घरी असलो की असं होतं की हॉटेलसारखं. यार हॉटेल सारखं पाहिजे आज काहीतरी चमचमीत खायला. तर ते एक आहे, असणार आहे की घरच्या घरी तुम्ही हॉटेल सारखं जेवण, पण घरगुतीच चवीचं असणार आहे ते. येस. येस. आपण आता मैत्रिणींनी बनवलेले छान छान प्रॉडक्ट तर माहिती घेतली सगळी, आपण पाहिले पण. आता फक्त ना मी एक रॅन्डमली कुठलं तरी एक बॉटल उचलून बघते की ते काय आहे. मी नाव वाचत नाहीये की ते काय आहे त्याच्यामध्ये. फक्त आपण वासावरनं ओळखूया, जर त्यांनी एवढं खात्रीने सांगितलंय. खूप सुंदर. ही लसूण पावडर आहे. अगदी खरोखर लसणाच्या पाकळ्या सोलल्यानंतर जो सुगंध येतो तो तसाच्या तसा सुगंध येतोय. खरंच खूप छान आहे. म्हणजे मी तर आता घेतलंय. तुम्ही केव्हा घेताय? महिला गृहउद्योग म्हणजे फक्त पापड आणि लोणची का? तर नाही. महिला गृहउद्योगाबद्दल असलेला हा दृष्टिकोन, तो आम्ही आता बदलून काढतोय. त्यासाठी आम्ही आता लॉन्च करतोय पेरी पेरी मसाला, इटालियन सीझनिंग, चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर, अनियन पावडर. तर हेही पदार्थ महिला गृहउद्योगात बनू शकतात, जे की महाराष्ट्रात बनतायत आणि ते भारतभर आणि पूर्ण भारताबाहेरही वापरले जात आहेत. तर असं खूप छान सुंदर प्रॉडक्ट तयार केल्याबद्दल आपल्या मैत्रिणींचे आपण आभार मानूया. आणि तुम्ही धन्यवाद. असं खूप सुंदर आमची सोय करून आम्हाला खूपच सोय करून दिली, त्याबद्दल पण तुमचे आभार. धन्यवाद. 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 मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.